श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणुका उभे करणे हे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचे षडयंत्र होते असे अपरिपक्वनाचे स्टेटमेंट खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे। 2009ची इलेक्शन सदाशिव मंडलिक साहेब यांनी एका वेगळ्या वर्णावरती केली होती। त्यामध्ये शरद पवार आणि मंडलिक साहेब एक वेगळ्या विचारानं एकमेकाच्या समोर उभा राहिले होते। त्यावेळी जी इलेक्शन झाली त्या इलेक्शनमध्ये शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आयुष्यभर जगणारे मंडलिक साहेब यांनी कधीही कुणावरती खालच्या दर्जाच्या अशा पद्धतीचं स्टेटमेंट केले नव्हते। ते कायम जनतेशी प्रामाणिक होते, विचाराशी प्रामाणिक होते। शेवटपर्यंत त्यांनी आपल्या विचाराला कॉम्प्रोमाइज केलं नाही। परंतु तुम्ही थोड्या दिवसात लगेच जातीवादी पक्षाच्या वरचढीला जाऊन बसला, ही तुमची चूक, ही जनता त्याचे उत्तर आपल्याला दिलंच। आणखी अजून आपली उमेदवारी फायनल होत नाही हे षडयंत्र न समजण्या एवढे आपण अपरिपक्व आहे असं मला वाटत नाही। देश आणि फुले आंबेडकरचे विचार अडचणीत असताना विचार मान्य श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःहून इलेक्शनला उभारण्याचा निर्णय घेतला आहे, ह्याला मी साक्षीदार आहे। हा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचावा, पुरोगामी विचार, आणि हे अडचणीत असताना इलेक्शनला उभारणे याचा निर्णय हा मी पवार साहेबांना सांगितला आहे। त्यामुळे पवार साहेब यांचा षडयंत्र होतं असं म्हणणं हे योग्य नाही। ज्यावेळी साधारणतः मंडलिक साहेब व शाहू महाराज यांचे रिलेशन किती घरोबाचे होते हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे आणि आपल्यालाही माहीत असणार आहे। याचा प्रचिती आपल्या परवाच्या मुलाच्या लग्नापर्यंत त्यांनी सर्व कार्यक्रमाला आपल्या हाजरी लावली, हे आपण विसरता कामा नये। आपण शाहू महाराज हे पुरोगामी विचाराचे आहेत हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे, म्हणून ते आज मैदानात उतरलेले आहेत। अशा षडयंत्रानं ते उतरणारे, निवडणुकीला उतरणारे एवढे अपरिपक्व नाही आहे, याचा प्राध्यापक संजय मंडलिक यांनी विचार करावा। छत्रपती शाहू महाराज हे कायम मंडलिक घराण्याशी संबंध चांगले ठेवलेले आहेत, याचा विचार करून खासदार संजय मंडलिक यांनी इथून पुढली वाटचाल करावी। आपलं अजून उमेदवारी फायनल झालेली नाही, याचा पाठीशी भाजपसारख्या जातीवादी पक्षाचे षडयंत्र आहे, याचा विचार करून पुढील कार्यवाही करावी। अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही आपण काही विचार करून वेगळा विचार करून ह्या इलेक्शनमध्ये कार्य करावं व अशा पद्धतीचं स्टेटमेंट केल्यात आम्ही हे खपून घेतलं जाणार नाही, याचं मंडलिक साहेबांनी विचारात घ्यावं आणि इथून पुढले स्टेटमेंट करावे।